बारामतीमध्ये भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याचं दिसतंय। एमआयडीसी मधील भंगार गोदामाला आग लागली आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। 5 अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। मोठी आग आहे। बारामतीमध्ये गोडाऊन आहे भंगारचं आणि त्याच भंगारच्या गोडाऊनला ही भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय। ही आगीची दृश्य आपण पाहू शकतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय। दूरवरनं हे धुराचे लोळ पाहायला मिळतात आणि त्यामुळे आग किती भीषण आहे याचा अंदाज या दृश्यांमध्ये आपण लावू शकतो। एमआयडीसी मधील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। हे भंगाराचं दुकान असल्याचं कळतंय। हे गोडाऊन भंगाराचं आहे आणि त्याच भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे। दयनीय परिस्थिति अपने ही देश में पश्चिम बंगाल में हिंदुओं को पलायन पे मजबूर होना पड़ रहा है और इसके जिम्मेदार कोई है तो राज्य की सरकार ममता बनर्जी जी की सरकार। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी मंगेश सध्या संपर्कात। मंगेश, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच बारामती येथील एमआयडीसी मध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागलेली आहे। ही या आगीने रोज धारण केलेलं आहे। नगरपालिकेचे 1 अग्निशामक आणि एमआयडीसीचे 2 अग्निशामक असे 3 अग्निशामकच्या सहाय्याने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भीषण आग लागलेली पाहायला मिळते आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। मोठी आग आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। बारामतीत एमआयडीसीतल्या भंगार गोदामाला आग लागल्याचं दिसतंय।